Mic check. 1, 2, 3. Mic check. Hello. Mic check. Hello. 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 Mic check. Hello. Hello. Mic check. Hello. Hello, mic. Hello. Hello, mic check. Hello. Hello, mic check. हॅलो 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 माईक चेक. आला का? ओके का? मी शिरोला आणि कुशली ना? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. युवा सेना उपतालुका प्रमुख चषक 2021 दोस्ती ग्रुप आयोजित भव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतात. ठिकाण कैलासवासी लक्ष्मण सप्पू पाटील क्रीडांगण. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं या समालोचन कक्षाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. आणि स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पहिला सामना आपल्या हॅलो तिसऱ्या दिवसातील पहिला सामना कुशिवली विरुद्ध शिरोला. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. कैलासवासी लक्ष्मण शंभू पाटील क्रीडांगणावर अतिशय सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून युवा सेना ग्रामीण उपतालुका प्रमुख चषक 2021 स्पर्धेचा तिसरा दिवस आज फायनलचा दिवस असेल आणि तिसऱ्या दिवसातील सामना कुशिवली आई गावदेवी स्पोर्ट कुशिवली विरुद्ध जय भवानी स्पोर्ट शिरोला. तर दोन्ही कर्णधारांना मी टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. टॉच बॉक्स मध्ये आमच्याशी जोडलेले 50-50 कर्णधार उमेश हुकमाली आणि दोस्ती स्पोर्टचे आयोजक सागर मंद्रे इकडे बघा. तसेच दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेक केली जाते सागर मंद्रे यांच्या माध्यमातून आणि नाणेफेक जिंकली कुशिवली संघाने. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकली कुशिवली संघाने. तर सर्वप्रथम कुशिवली संघाचा कर्णधार दुष्यंत आपल्यासोबत जोडला गेलाय. त्याला प्रश्न विचारू की दोस्ती ग्रुप यांनी जे आयोजन केले त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आयोजन एक नंबर केलेलं आहे. धन्यवाद. तर आपण नाणेफेक जिंकली, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा. आपण 70 रन स्वीकारले. सामना 3 षटकांचा असेल तर 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल शिरोला संघाला? 30 रनापर्यंत. 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. तर आपल्यासोबत शिरोला संघाचे आपले आवडते कर्णधार तिथे संतोष भाऊ आपल्याला प्रथम फलंदाजी करायचे, समोर कुशली संघासोबत खेळायचे. तर 3 षटकांमध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न कराल? 30 या 40 प्लस. 30 ते 40 धावांवर संख्या उभारण्याचा प्रयत्न असेल तर ही धावसंख्या उभारण्यासाठी आपण सलामीची जोडी कोणाला मैदानामध्ये सुरुवातीला पाठवाल? सलामीला प्रशांत समोते आणि नितीन पाटील. तर प्रशांत आणि नितीन यांची जोडी मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना मी ऑल द बेस्ट करतो आणि घेऊन जातो समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी माझे गुण लेखक उपस्थित आहेत सुरेश शेलके. स्पर्धेचा तिसरा दिवस अतिशय सुंदर आयोजन कैलासवासी लक्ष्मण शंभू पाटील क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून युवा सेना उपतालुका प्रमुख 2020 मान्य कुमार तुषार मधुकर पाटील यांनी सुंदर आयोजन केलं. आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय कुशिवली विरुद्ध शिरोला. तिसऱ्या दिवसाचा जर विचार केला तर आज विभागातील सर्व संघ आपल्याला या खेळामध्ये पाहायला मिळतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गोरसे ए संघ क्वालिफायर झाला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अंजूर संघ क्वालिफायर झाला आणि स्पर्धेचा तिसरा दिवस शेवटचा दिवस युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. ओम साई मूवी प्रोप्रायटर सिद्धेश्वर पाटील यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे.
दोस्ती ग्रुप साठी विशेष असं सहकार्य सिद्धेश्वर पाटील यांचं लाभले, त्यांचे सुद्धा या समालोचन कक्षाच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतोय. कैलासवासी लक्ष्मण समुपती क्रीडांगणावर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं मी दीपक सुतार समालोचन कक्षाच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याशी जोडताना कैलास पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. कैलासवासी नंदकुमार वासुदेव शेट्टी यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिकासाठी चषक आले कुमार प्रसाद नंदकुमार शेट्टी यांच्याकडून. त्यानंतर कैलासवासी नंदकुमार वासुदेव शेट्टी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला दुसरं चषक आलंय लविशा तेजस पाटील यांच्याकडून. तर कैलासवासी नंदकुमार वासुदेव शेट्टी यांच्या स्मरणार्थ तिसरं चषक आलंय रुपेश जाधव यांच्या माध्यमातून. तसेच विशेष असं सहकार्य या स्पर्धेला लागलंय विशाल रघुनाथ पाटील, पुनीत जीवन पाटील, अजय लक्ष्मण बोलवी, प्रमोद सीताराम जाधव, गुरुनाथ गोपाल मांद्रे. तर चेंडूंची व्यवस्था अतुल पवार, विशाल पाटील, अमोल जाधव, गिरीश पाटील, प्रसाद रघुनाथ पाटील, सुनील वलगणे, प्रवीण जाधव. आणि या स्पर्धेला पंच म्हणून ज्यांनी चांगली कामगिरी 2 दिवसामध्ये पार पडली ते आपले सर्वांचे लाडके पंच स्वप्नील पाटील आणि उमेश हुकमाले. तर जाऊया मैदानामध्ये. नाणेफेक जिंकली होती कुशली संघाने, प्रथम शतरक्षण स्वीकारले. 3 षटकांचा सामना असेल. पहिले षटक पॉवर प्लेचं असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. थोडासा रुसवा, थोडासा फुगवा, थोडासा अभ्यास, एकमेकांना मदत आणि खूप सारी मस्ती याचंच नाव दोस्ती ग्रुप आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण या कैलासवासी लक्ष्मण संभू पाटील क्रीडांगणावर पाहतोय. तसेच या स्पर्धेचा जर विचार केला तर स्पर्धेमध्ये सुंदर डेकोरेशन ज्यांनी केले ते राजेश मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर राजेश पाटील आणि निलेश पाटील यांचे सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य लागलंय. त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. शिरोला संघाचा 12वा प्रतिनिधीने समालोचन कक्षाशी संपर्क साधायचे. तर जाऊया मैदानामध्ये. स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. नाणेफेक जिंकल्यानंतर कुरुशेली संघाने क्षेत्ररक्षण सजवलं. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस कर्णधार याने गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गोलंदाज स्वप्नील मांजे. आणि सलामीची जोडी शिरोला संघाकडून प्रशांत. स्ट्राईकला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट चेंडूला पुल केला तो चेंडू तो डीप स्क्वेअर लेग मध्ये एकदा पूर्ण केली जाते. एका धावेने या ठिकाणी प्रशांत आपलं खातं खोलतोय.
स्ट्राईकला येतो तो नितीन आणि प्रशांतच्या रूपाने सलामी जोडी जय भवानी शिरोला संघाकडून आली होती आणि पहिल्याच चेंडूवर एका धावणीची शिरोला संघ आपलं खातं खोलतोय. यावेळी पुढचा चेंडू नितीनसाठी. यावेळी शॉर्ट चेंडू होता मात्र बॅटची कडा लागली होती. एस्ट्रेकच्या हातामध्ये चेंडू जाते, कोणती धाव नाही. तर या स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जे सन्मान चिन्ह आले ते साईप्रसाद पाटील दोस्ती स्पोर्ट खांबाल्याचे कर्णधार यांच्या माध्यमातून आले. उत्कृष्ट फलंदाजाचा जर विचार केला तर साईप्रसाद पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्मान चिन्ह आलंय. साईप्रसाद पाटीलचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आतापर्यंत स्वप्नील याने. या बिल्लीस स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू जातोय फाईन स्टॉप सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सांगा की शिवाजी धन्यवाद डीजे. थोडीशी मिसफील झाली होती एसटी पराग पाटील यांच्या हातातून आणि आपण जर विचार केला तर स्लिप मध्ये हर्षल मांजे सुद्धा होता मात्र चांगला कव्हर करता आला नाही. 4 धावा धावफलकावर जोडले जातील. धावसंख्येत भरते धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. यावेळेस पुढचा चेंडू नितीनसाठी. यावेळेस मिडॉंगला दिशा दिली जाते. पहिल्या धावेचा प्रयत्न होतो. रनआउट होण्याची संधी पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच राहुल पाटील यांचा इशारा येतोय आणि या ठिकाणी नितीनची केली संपुष्टात जाते. रनआउट नितीन. धन्यवाद डीजे. या स्पर्धेसाठी विभागातील संघांसाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिले ते दयानंद पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून आलंय आणि मॅन ऑफ द सिरीज ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ आली आहे. तर कित्येक प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं आजच्या दिवसामध्ये आगमन होणार आहे कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. तर 4 चेंडू मध्ये स्वप्नील मांजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च करतोय आणि एक महत्वाची विकेट रनआउटच्या रूपाने गमवावं लागते ते शिरोला संघाला. यावेळेस नवीन फलंदाज येते नॉन स्ट्राईक एंडवर तन्वीर. तर स्ट्राईक वर प्रशांत. यावेळेस पुढचा चेंडू प्रशांतसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटक आहे. चेंडू थांबणार नाही मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेच्या मतीने धावसंख्येत भरते धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वप्नील मांजे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं तर कुशली संघाकडून. पुढचा पण चेंडू यावेळी प्रशांतसाठी हवेमध्ये चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे रबाडा आणि सुरेख जेल रबाडाच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2 गमावलं होतं नितीनच्या माध्यमातून. प्रशांतच्या माध्यमातून शिरोले संघाला कॅच आउट ऑफ प्रशांत. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला तर कर्णधारांनी स्वप्नील मांजेला आमंत्रित केलं होतं मात्र सुरेख गोलंदाजी फक्त 7च धावा खर्च केल्या आणि 2 विकेट प्राप्त केल्या स्वप्नील मांजेने. रनआउटच्या रूपाने नितीन आउट झाला होता. त्यानंतर प्रशांतची कॅच आपल्याला पाहायला मिळाली. रबाडे आणि सुरेख डीप स्क्वेअर लेग मध्ये कॅच घेतली होती. डीजे प्रत्येकाला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यावेळीस नवीन गोलंदाज येते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक घेऊन आकाश रबाडा कुशली
यावेळी स्ट्राईकला नवीन फलंदाज दर्शन, डावकडा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि दर्शनसाठी क्षेत्ररक्षण सजवलं होतं. फाईन लेग, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि क्रॉ कॉर्नरला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता दर्शनसाठी. चांगली सुरुवात कुशली संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7च धाबा खर्च केले आणि 2 महत्वाचे विकेट सुद्धा प्राप्त केले कुशली संघाने स्वप्नील माझे यांच्या माध्यमातून. यावेळीस कर्णधारांनी आकाशला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. पाहूया आकाश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. आकाशांचा पुढचा चेंडू दर्शनसाठी. यावेळी शेअरकर लाईनचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. एकच धाव, एके धावानिशी दर्शन आपलं खातं खोलते. धाव संख्येत भरते. धाव संख्या 8 वर जाऊन पोहोचते. तर पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर रबाडा फक्त एकच धाव खर्च करतो. यावेळी स्ट्राईक रेट होते. स्ट्राईकला जातोय तन्वीर. यावेळी स्फुलटा चेंडू लॉंग ऑफला दिशा दिली होती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कल्पेश एक धाव पूर्ण केली होते. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी कल्पेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन जोडी मैदानामध्ये तयार झाली आहे. तन्वीर आणि दर्शनच्या रूपाने एक धावेनिशी दोघी फलंदाजांनी आपलं खातं खोललंय. मात्र आतापर्यंत कुठलाही मोठा फटका आपल्याला शिरोला संघाकडून पाहायला मिळाला नाही. यावेळी स्ट्राईकला दर्शन मिस टायमिंग शॉट. आबेमध्ये चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सुरेख झेल हर्षदीप याच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकेट क्रमांक 3 गमावं लागतं ते दर्शन याच्या रूपाने शिरोला संघाला. नक्कीच आमच्याशी जोडताना प्रवीण जाधव आणि ईश्वर पवार यांचं सुद्धा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तसेच विशाल सुतार आणि निखिल बजागे सुद्धा आमच्याशी जोडताना त्यांचं सुद्धा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. सुरेख गोलंदाजी आपल्याला रबाडाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूचा जर विचार केला तर गुड लाईनवर टप्पा पडला होता आणि आउट स्विंग झाला होता आणि लॉंग ऑफला सुरेख झेल सुद्धा पाहायला मिळाले. 3 विकेट गमावल्यानंतर जय भवानी शिरोला संघाची धावसंख्या स्थिर झाली ती 9 वर. यावेळी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर येतोय प्रवीण. तर स्ट्राईकला असेल तन्वीर. पुढचा चेंडू फुलटा चेंडू स्टेट ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि कॅच आउट तन्वीर. विकेट क्रमांक 4 गमावलं जातं. तर यावेळी नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये योगेश. कुठल्या प्रकारची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळत नाही जय भवानी शिरोला संघाकडून. मात्र चांगली गोलंदाजी प्रत्येक चेंडूमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन आपल्याला रबाडाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रवीणसाठी. या विल्लेस बाउन्सर लाईनचा चेंडू होता. मिस फील करतोय पुन्हा एकदा यष्टीरक्षक पराग आणि हर्षल माझे. चेंडू होते सीमारेषे पार आणि 9चा इशारा येतोय. 5 धावा अंकित केले जातील. मम्मी पप्पा आणि गणपती बाप्पा. तर यावेळी मिसफील केली होती मागच्या चेंडूवर.
यष्टीरक्षक परावेच्या माध्यमातून नक्कीच 2 वेळा मिसफील झाली होती आणि त्याचा कुठेतरी फायदा जयभवानी शिरोली संघाला होतोय. धावसंख्येत भर होते, धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. यावेळी पुढचा चेंडू रबाड्याचा प्रवीणसाठी. यावेळी साळवे पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येते मिडॉन क्षेत्ररक्षणामध्ये, त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच कल्पेशचा जर विचार केला तर जेवढे चेंडू त्याच्याजवळ आले त्यावर चांगले क्षेत्ररक्षण कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे कुठेतरी पराग आणि हर्षल म्हणजे गचाल क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. काल सुद्धा हर्षल माझे यांच्या माध्यमातून एक कॅच सुटली होती कुशली संघाकडून. यावेळी रबाड्यांचा पुढचा चेंडू. यावेळी बॅटची काढा घेऊन गली रिजन मध्ये चेंडू जाते, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यान एकच धाव. धावसंख्या जाऊन पोचते ती 2 षटक संपल्यानंतर 4 गडी बाद असताना 16 वर. यानंतर होणारा सामना असेल लाप नितेश विरुद्ध दिनकर बडा. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील तर तिसरे षटक संपल्यानंतर टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळी तिसरे षटक हाताळण्यासाठी कर्णधार दीपेश्वर जबाबदारी देतोय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरे षटक आणण्यासाठी कुशली संघाकडून दीपेश होते. तर स्ट्राईकला प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला योगेश अशी जोडी अजूनही मैदानामध्ये. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये किती धावा जमावण्याचा प्रयत्न करतोय जयभवानी शिरोली संघ, कारण का 2 षटकामध्ये फक्त 16 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित शेवटच्या चेंडूमध्ये शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच चांगली धावसंख्या उभारावी लागेल शिरोला संघाला, कारण 2 षटकामध्ये फक्त 16 धावा धावफलकावर लागलेत. दीपेश यांचा पुढचा चेंडू प्रवीणसाठी. यावेळी डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इलिव्हेशन बनवलं नाही आणि बॅटची काढायला घेऊन मिडॉन मध्ये गेलेल्या चेंडूवर 1 धाव काढली जाते. अजून एक मोठा फटका आपल्याला शिरोली संघाकडून पाहायला मिळाला नाही, म्हणून धावसंख्या 17 वर स्थिर झाली. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळी स्ट्राईकला योगेश. यावेळी मिडॉनकडे दिशा दिली जाते, चेंडू जाते क्रॉक कॉर्नर मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते आणि चांगली फेकी होते, तरी सुद्धा या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. पाहूया उर्वरित 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच जेव्हा नाणेफेक केली होती तेव्हा टॉच बॉक्समध्ये इंटरव्ह्यूमध्ये शिरोली संघाने सांगितलं होतं की आम्ही 40 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, आणि कर्णधार कुशली संघाने सांगितलं होतं की आम्ही शिरोली संघाला 30 धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच या ठिकाणी चांगला प्रयत्न कुशली संघाकडून होते. चांगली धावसंख्या रोखली जाते गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. यावेळी स्ट्राईकला प्रवीण. स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, मात्र 1 धाव रोखू शकला नाही. तीन चेंडूमध्ये फक्त दीपेश 3 धावा खर्च करते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी स्टेट ड्राईव्ह मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक लॉंगरला तैनात आहे कल्पेश. कॅच आउट. विकेट क्रमांक 5 गमवावं लागतं शिरोली संघाला. धन्यवाद डीजे. या स्पर्धेमध्ये आमच्याशी जोडताना संजय पालवी यांच्या सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर यानंतर होणारा सामना लाप नितेश विरुद्ध दिनकर पडा. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये आपली उपस्थिती नोंदवायची.
आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. यावेळेस देखना स्क्वेअर कट खेळून काढला होता. चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू जाते सीमारेषे पार. 4 धावा. तर या 4 धावाच्या मतीने धावसंख्येत बरोबर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. सुरेख स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळालेला संतोषाच्या माध्यमातून. चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये गेला होता आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण तैनात नव्हतं. 4 धावांशी संतोष आपलं खातं खोलतंय. युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. कित्येक स्पर्धक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा या दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. दीपेश यांचा पुढचा चेंडू यावेळेस आडव्या पट्ट्याने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग कुठेतरी मिस झालं होतं. मात्र एकच धाव अंकित केली जाईल. षटक संपण्याचा इशारा ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण विचार केला तर जय भवानी शिरोली संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल ती कुशली संघाला. नक्कीच कुशली संघाच्या कर्णधाराने इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की आम्ही चांगली गोलंदाजी करू आणि 30 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न या ठिकाणी सुरेख पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. आमच्याशी जोडताना दोस्ती ग्रुपचे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कल्पेश शेलके यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. हॅलो. तर लाप नितेश संघाचा कोणी या ठिकाणी प्रतिनिधी असेल तर नाणेफेकीसाठी यायचे. जर वेळेनुसार या ठिकाणी संघ नसतील तर त्यांना 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल आयोजकांच्या वतीने. नक्कीच या ठिकाणी दिनकरपाडा संघ उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. तर या स्पर्धेमध्ये कैलासवासी लक्ष्मण संभू पाटील क्रीडांगणामध्ये या ठिकाणी आगमन होतंय. आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आपण स्क्रीनवर पाहू शकता. त्यांना कॅच केलं होतं नरेश बबन पाटील आणि ज्यांच्यासोबत आयुष पाटील या स्पर्धेला जोडले जातात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम नरेश पाटील आणि आयुष पाटील. तर जाऊया कैलासवासी लक्ष्मण संभू पाटील क्रीडांगणामध्ये. त्या ठिकाणी जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 26 धावांची आवश्यकता आहे कुशली संघाला. एक छोटंसं लक्ष आहे. 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे आणि लक्ष पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी स्वप्नील मांजे आणि पराग पाटील आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये शिरोळ संघाकडून क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पहिले षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी प्रशांतला आमंत्रित केलं जातं. पॉवर प्लेचा जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये
लॉंग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जर हा सामना शिरोळ संघाला जिंकायचा असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा खर्च करावे लागतील आणि चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि जबाबदारी यावेळेस कर्णधार संतोष जाधव यांनी प्रशांतवर सोपवले. पाहूया त्या जबाबदारीला अनुसरून कशा पद्धतीची गोलंदाजी होते. नक्कीच आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये खांबाल्यातील 3 संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. साई स्पोर्ट खांबाला, त्यानंतर 50-50 खांबाला आणि दोस्ती स्पोर्ट खांबाला या गटातून खेळताना नक्कीच 3 संघ आपल्याला आजच्या स्पर्धेच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू यावेळी स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय कव्हर मध्ये, त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल होते आणि एक धाव पूर्ण केली होती. एका धावेने स्वप्नील आपलं आणि आपल्या संघाचं खातं खोलतो. पुढचा चेंडू परागसाठी यावेळेस मिस टायमिंग शॉट. चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली गोलंदाजी आपल्याला शिरोळ संघाकडून पाहायला मिळते, कारण करावी लागेल, कारण का छोटं लक्ष आहे कुशली संघापुढे. यावेळी हेलिकॉप्टर स्ट्रोक केल्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. स्ट्रेट ड्राईव्ह करत होता, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू काढला जातोय. आतापर्यंत जर विचार केला प्रशांत 3 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च करतोय. तर मिथिल पाटील आमच्याशी जोडताना नक्कीच गोव्यावरून त्यांनी या टेलिकास्ट पाहत होता आणि शुभेच्छा पाठवल्या होत्या दोस्ती ग्रुपसाठी. यावेळेस हवेमध्ये चेंडू कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आणि विकेट क्रमांक पहिले गमावू लागतो कुशली संघाला परागच्या माध्यमातून. जरी धावसंख्या कमी उभारली होती तरी चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या बाजूने हा सामना परतवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. प्रशांतच्या माध्यमातून गोलंदाजी सुरेख होते. 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च करतोय आणि फक्त 1 गडी बाद केला जातोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी. यावेळी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर येतोय. आकाश रबाडा नॉन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस उजव्या एसटीच्या खूपच दुरून हाताला जातोय. पंच राऊत पाटील काढून वाईटचा इशारा होते. या सकाळच्या क्षेत्रामध्ये कित्येक प्रेक्षक या कैलासवासी लक्ष्मण समूह पाटील क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं पुन्हा एकदा दोस्ती चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या वेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर या 4 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 8. नक्कीच लहानसं लक्ष होतं, छोटं लक्ष होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रशांत आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. प्रशांतचा पुढचा चेंडू यावेळी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू काढण्यामध्ये यश प्राप्त होतंय. यावेळी षटक संपण्याचा इशारा होता. एका षटकाच्या समाप्तीनंतर कुशली संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद असताना 8 वर जाऊन पोहोचते. तर आपल्या स्क्रीनवर पाहू शकता कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपल्याशी जोडताना रमेश शेलके त्यांचं सुद्धा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. त्यांच्यासोबत गणेश पाटील आपण स्क्रीनवर पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट चालले आणि या प्रेक्षकांना कॅमेरामॅन सिद्धेश्वर पाटील यांच्या माध्यमातून कॅच केले जातं. गणेश पाटील यांनी या काल स्पर्धेला
वाशिंदमधून शुभेच्छा पाठवल्या होत्या आणि आज या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये जोडला जातोय गणेश पाटील साई स्पोर्ट क्लब खांबाल्याचे यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच साईनाथ बलिराम पाटील आणि काशीनाथ मांद्रे आमच्या स्पर्धेशी जोडले जातात, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल साईनाथ बलिराम पाटील तसेच गुरुनाथ मांद्रे आणि काशीनाथ मांद्रे यांना विनंती असेल की त्यांना व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. तर यावेळीस दुसरे षटक घेऊन येतोय शिरोला संघाकडून भूषण. तर स्ट्राईकला रबाड आहे अजूनही. पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. 26 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी विजयासाठी कुशली संघ. सॉरी 26 नाही, किती 26 धावांचा पाठलाग करताना. तर यावेळेस दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकला आहे रबाडा. यावेळेस पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, टॉपेज लागली, चेंडू होतोय फाईन लेग मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, थ्रो तेवढा परफेक्ट नव्हता आणि 3 धावा पूर्ण केल्या जातात. 3 धावाच्या मतीने धावसंख्येत बरोबर धावसंख्या 11वर जाऊन पोहोचते. तर चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण करावं लागेल शिरोला संघाला जर या स्पर्धेमध्ये आपले स्थान टिकून ठेवायचं असेल, हा सामना जिंकायचा असेल तर. यावेळेस फुल टच चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये दिशा दिली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू जाते सीमारेषे पार, चौकार. मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने चौकार पाहायला मिळालेला स्वप्नील माझे यांच्या माध्यमातून. तर फुलटच चेंडू नक्कीच होता आणि त्याचा कुठेतरी फायदा घेतोय फलंदाज स्वप्नील मांजे. या 4 धावाच्या मतीने धावसंख्येत वरती धावसंख्या 15वर जाऊन पोहोचते. समीकरण सोपवताना कुशली संघाला अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे आणि दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी पुन्हा एकदा फुल टच चेंडू पुल केला जातो. चेंडू जाते डीप स्क्वेअर लेग वरून सीमारेषे पार, षटकार. तर या 6 धावाच्या मतीने धावसंख्येत बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वर. समीकरण सोपं धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचते. समीकरण सोपं होताना या ठिकाणी कुशली संघाला एक चौकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा स्वप्नील म्हणजे षटकार मारतोय. 2 फुलटच चेंडूचा फायदा घेतला जातोय आणि त्याचा फायदा कुठेतरी कुशली संघाला होता. एक लहानसं आव्हान होतं 26 धावांचं आणि त्याचा पाठलाग करताना या ठिकाणी स्वप्नील माझे अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. तर समालोचन कक्षाशी आमच्याशी जोडताना काशीनाथ मांद्रे आणि सायनाथ बलिराम पाटील यांचं सुद्धा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, फाईन लेग मध्ये झेल सुटला जातो. चेंडू होते सीमारेषे पार, चौकार.
दर्शनाला म्हणू नका नका आई मारते माझी हक्का कारले डोंगरावर पडेल इतका आई माझे तुझ्यावर घेत नाही धोका कारले डोंगरावर पडेल इतका आई माझे तुझ्यावर घेत नाही दर्शनाला म्हणू नका नका चला दर्शनाला म्हणू नका नका आई मारते माझी हक्का कारले डोंगरावर पडेल तर पुन्हा 4 धावा जोडल्या जातील धावफलकावर. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्येत भरते. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी अजूनही एका धावेची आवश्यकता कुशली संघाला. नक्कीच 3 षटकांचा सामना असताना दुसरे शतक प्रगती पथावर आहे आणि चांगली फलंदाजी कुठेतरी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू 3 टाकले होते आणि त्या तिन्ही फुलटॉस चेंडूचा फायदा घेतोय फलंदाज स्वप्नील मांजे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन ट्राय शॉट पाहायला मिळतो. चेंडू होते सीमारेषे पलीकडे. 4 धावा कुशली संघाने विजय संपादित केला. अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल ते जय भवानी शिरोळ संघाचं.